नमस्कार. आपल्याला सर्वांना माहीत आहे, विधान परिषदेच्या निवडणुका या 18 तारखेला 18 जूनला होऊ घातलेल्या आहेत. त्यामध्ये एक पोटनिवडणूक आहे की जे नागपूरमधली आहे आणि 16 विधान परिषदेच्या असणाऱ्या या निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये NDA सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे. आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय सुमित्राताई या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीने शेतकरी, कष्टकरी आणि या सगळ्यांसाठी हितावह असणारे निर्णय हे सातत्याने घेताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसत आहे. आणि त्यामुळे या विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत, या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये या सर्व केंद्रीय सर्व नेते मंडळी आणि राज्यामधील असणारे महायुतीचे हे सर्व नेते, मग आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय एकनाथराव शिंदेजी असतील, आदरणीय सुमित्राताई असतील, या सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला की या होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत यामध्ये महायुतीमध्येच या सर्व निवडणुका या लढल्या गेल्या पाहिजेत. आणि म्हणून आपण पाहिलं असेल की यामधल्या जागांचं वाटपही या सर्व नेते मंडळींनी बसून अतिशय चांगल्या पद्धतीने कसं होऊ शकतं या संदर्भातला सुद्धा निर्णय हा गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल की 30-31च्या दरम्यान तो निर्णय घेतला. 1 तारखेला सर्व ठिकाणी महायुतीच्या सर्व उमेदवारांनी सर्व ठिकाणी अर्जही भरलेले आहेत आणि याची आपणा सर्वांना कल्पना आहे. 4 तारखेला फॉर्म विड्रॉलची वेळ आहे आणि 4 तारखेला फॉर्म बऱ्याच ठिकाणी विड्रॉलही होतील अशी परिस्थिती आहे. पण या सर्व निवडणुका आणि या निवडणुकांमध्ये मतदान जे आहे ते मतदान त्या ठिकाणचे असणारे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, तिथले असणाऱ्या पंचायत समितीचे सभापती अशी असणारी तिथली असणारी मतदारांची जी सूची आहे तीही आपल्याला सर्वांना आणि निवडणूक आयोगाने तीही डिक्लेअर केलेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला मेसेज जाणं हे सुद्धा अपेक्षित आहे की या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीने या 17च्या 17 जागा यामध्ये महायुतीच्याच उमेदवारांना विजय मिळाला पाहिजे म्हणून काल आदरणीय देवेंद्रजी, एकनाथराव शिंदेजी आणि सुमित्राताई या सगळ्या प्रमुख नेत्यांची काल बैठक झाली आणि त्यांनी या निवडणुकीमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार जे अधिकृत आहेत ते उमेदवार विजयी झाले पाहिजेत यासाठी पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रामधील असणाऱ्या त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रमुखांना तशा सूचनाही दिल्या
की आपण महायुतीमध्येच या निवडणुका विजयाच्या दिशेने घेऊन जायच्या आणि म्हणून ही अधिकृत जी यादी आहे की जी, कारण यामध्ये काही ठिकाणी बरेच वर्ष काम करणारे काही कार्यकर्ते की ज्यांनीसुद्धा उमेदवारी अर्ज भरलेले आहेत, त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम होऊ नये आणि म्हणून अधिकृत महायुतीचे उमेदवार कोण या संदर्भातली तीनही पक्ष म्हणून एकत्रपणे आपण ते डिक्लेअर करावेत असे निर्देश हे तीनही नेत्यांनी कालच्या बैठकीमध्ये दिले आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद घेऊन त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या भागांमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे हे उमेदवार असतील येणाऱ्या काळामध्ये महायुतीचे, असं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही घोषित करणार आहोत. आपण एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि माझी मतदारांना सुद्धा विनंती आहे की त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या पहिल्या पसंतीचं जे मतदान आहे, हे पहिल्या पसंतीचं मतदान त्या ठिकाणच्या असणाऱ्या महायुतीच्याच उमेदवाराला देणं हे पार्टीला आणि महायुतीला सुद्धा अपेक्षित आहे. आणि त्यामुळे ज्यांनी कोणी काही बंडखोर म्हणून काही अर्ज भरले असतील तर माझी त्यांना विनम्र विनंती आहे की त्यांनी वरिष्ठांशी बोलून, नेत्यांशी बोलून ते अर्ज मागे घ्यावेत अशी त्यांना विनंती. आणि येणाऱ्या काळामध्ये पार्टीसुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक येणारी महामंडळं असतील किंवा समित्या आहेत, यामध्ये कुठेतरी पॉझिटिव्ह विचार करणाऱ्या याही संदर्भातला निर्णय हा कालच्या बैठकीमध्ये महायुतीच्या सर्व नेत्यांनी घेतला. त्यामुळे मी आत्ता फक्त आपणासमोर ती यादी एकत्रपणे जी आहे ती काय आहे, महायुतीचे उमेदवार कोण आहेत, ती मी आपल्यासमोर वाचून दाखवणार आहे. यामध्ये नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये डॉक्टर राजीव भास्करराव पोद्दार, भंडारा गोंदिया श्री अविनाश आनंदराव ब्राह्मणकर, वर्धा चंद्रपूर गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अरुण हनुमंत लखानी, अमरावती श्री प्रवीण रामचंद्र पोटे, सोलापूर राजेंद्र विठ्ठल राऊत, अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर प्राजक्त प्रसादराव तनपुरे, जळगाव श्री नंदकिशोर भागवत महाजन, सांगली सातारा श्री धैर्यशील ज्ञानदेव कदम, नांदेड श्री अमरनाथ अनंतराव राजूरकर, उस्मानाबाद लातूर बीड या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बसवराज माधवराव पाटील, संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जालना श्री सुहास त्र्यंबकराव शिरसाट, त्याचबरोबर ठाणे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये रवींद्र सदानंद फाटक, यवतमाळ श्री दुष्यंत सतीश चतुर्वेदी, परभणी हिंगोली सय्यद शेरगुल खान, नाशिक नरेंद्र भिकाजी दरडे, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये श्री अनिकेत सुनील तटकरे, पुणे विक्रम संजय काकडे. या सर्व जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत 17 या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचे हे सर्व उमेदवार आहेत. आपल्याला प्रसिद्धीसाठी जे पत्रक जे आहे ते पत्रक आमच्या तिघांच्या सहीचं पत्रक
हे आपल्याला प्रसिद्धीसाठी आम्ही देणार आहोत. आपल्याला सुनीलजी हे बोलते. महायुतीच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने ज्याने आपल्याला नुकतं संबोधित केलं, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमचे सहकारी रवींद्रजी चव्हाण साहेब, शिवसेनेचे नेते राहुलजी शिवाळे, नवनाथ, माझे सर्व सिद्धार्थ आणि सर्व सहकारी आमचे माझे आमदार शहाजी, आपण सर्व पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, महायुतीच्या पत्रकार परिषदेचा हेतू आदरणीय चव्हाण साहेबांनी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी ठेवला. मधल्या कालावधीमध्ये दीर्घ प्रतीक्षेच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. त्याच्यामुळे ह्या द्वैवार्षिक निवडणुका ज्या येतात त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार त्या ठिकाणी नसल्यामुळे किंवा नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिकेचे नगरसेवक नसल्यामुळे त्या रखडलेल्या होत्या. मधल्या कालावधीमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब, शिंदे साहेब, स्वर्गीय दादा असताना नंतर वहिनी यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकारने या निवडणुका घेतल्या आणि या निवडणुकीच्या नंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या. त्यावेळेला या तिन्ही नेत्यांनी, विशेष करून मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. शिंदे साहेबही होते, वहिनी होत्या आणि ही निवडणूक महायुती म्हणून लढवायची असा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला. ठीक आहे, वेगवेगळ्या पद्धतीचं मतं आपापल्या पक्षाची त्या ठिकाणी मांडली जात असतात. परंतु ज्या पद्धतीने देशामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जगभरामध्ये भारताचं एक सामर्थ्य वाढतं आहे, विकसित राष्ट्र म्हणून आपण वेगाने प्रगती करतो आहोत. अशा वेळेला NDA देशातही मजबूत असली पाहिजे, राज्यातही असली पाहिजे. अमितभाईंचं या संबंध, महायुतीच्या संबंध वेगवेगळ्या घटक पक्षांकडे सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने समन्वय लक्षही असतं. प्रत्येकाला त्या त्या पद्धतीने सामावून घेण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या शिस्तबद्ध नेतृत्वाने ही कायम त्या ठिकाणी निश्चितपणाने घेतलेली आहे. अशा या भूमिकेतूनच या 17 जागा, त्यातील एक जागा नागपूरची पोटनिवडणूक जिथे महसूल मंत्री बावनकुळेजी हे विधानसभेवरती निर्वाचित झाले, ही त्या ठिकाणी होती. आणि मग उरलेल्या 16 जागांच्या वतीमध्ये त्या ठिकाणचा निर्णय जसं चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 30-31ला घोषित झाला. 1 तारखेला अर्ज भरले गेले. काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या मध्येच इतरही पक्षातल्या म्हणजे घटक पक्षातले काही अर्ज भरले. काल आम्ही सर्वांनी बसून या संदर्भामध्ये चर्चाही केली आणि जिथे जिथे ज्या ज्या पक्षाचे अर्ज अधिकृत उमेदवारांच्या पेक्षा अधिक आलेले आहेत त्या संदर्भातल्या स्पष्टपणाच्या सूचना या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिल्या गेलेल्या आहेत. आणि भक्कमपणाने देवेंद्रजींनी सुद्धा विश्वास व्यक्त केला, शिंदेसाहेबांनी केला, वहिनींनी केला की 17च्या 17 जागांवरती महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निर्वाचित होणार आहेत. आता चव्हाण साहेबांनी सांगितलं की प्रथम पसंतीचं मत द्या. इथे द्वितीय पसंती नाहीच आहे आणि द्वितीय पसंती देण्याइतपतचं संख्याबळच कोणाकडे नाही. त्याच्यामुळे एकाच पसंतीचं एक क्रमांकाचंच मत हे जवळपास अनेक या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतलं आपण बलाबल पाहिलं 75-80% कुठे 90%च्या आसपास त्या ठिकाणी आहे. आम्हाला विश्वास आहे किंवा या माध्यमातून तिन्ही पक्षाच्या वतीने पक्षादेश म्हणा किंवा पक्षाची विनंती म्हणा की महायुतीचे उमेदवार ज्या ज्या मतदारसंघातील आता चव्हाण साहेबांनी घोषित केले त्या त्या ठिकाणी पूर्णपणाचं मतदान त्या ठिकाणी व्हावं. अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस हा उद्या आहे, पण मागे घेण्याची प्रक्रिया ही सुरू झाली. काल दुपारच्या नंतर नामनिर्देशन पत्र छाननी झाल्याच्या नंतर, त्यामुळे आजही चालू आहे, उद्याही चालू आहे. त्यामुळे सगळीकडे सुद्धा त्या निश्चितपणाने गेलेल्या आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की उद्या 4 तारखेला 3 वाजता ज्या वेळेला अर्ज मागे घेण्याचा मुदत संपेल त्यावेळेला थेटपणाने महायुतीचे अधिकृत उमेदवार आणि मग महाविकास आघाडी जिथे जिथे उमेदवार उभी करू शकले, अनेक ठिकाणी उमेदवारच मिळाले नाहीत, अनेक ठिकाणी शोधून उमेदवार केलेले आहेत. आम्हाला आनंद आहे, लोकशाहीमध्ये निवडणुकी झाली पाहिजे. बाबासाहेबांनी निवडणुकीचा मूलभूत अधिकार दिला, त्यामुळे त्या ठिकाणी निवडणुका होतील. परंतु आज महायुती मोठ्या प्रमाणावरती या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने
देवेंद्रजींच्या शिंदेसाहेबांच्या बहिणींच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व असं यश मिळेल. आज या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील या 17 जागांवरती जे महायुतीचे मतदार त्या ठिकाणी मतदान करणार आहे, महापालिकेचे नगरसेवक आहेत, जिल्हा परिषदचे सदस्य आहेत, पंचायत समितीचे सभापती आहेत आणि नगरपालिकेचे नगरपंचायतीचे जे मतदार आहेत नगरसेवक, त्या सर्वांनाच आम्ही पुन्हा एकदा सूचित करतो की मोठ्या प्रमाणावरती आपलं मतदान हे महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे त्या ठिकाणी व्हावं. ही तिन्ही पक्षाची एक अधिकृत भूमिका आज आपल्या मार्फत महाराष्ट्रामध्ये आणि आम्ही संबंध आमच्या मतदारांच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. आपल्या सर्वांचे आभार. आज या ठिकाणी महायुतीची पत्रकार परिषद होत आहे. हिंदीतच चालू पत्रकार परिषद होत आहे आणि या पत्रकार परिषदेला आपल्या सर्वांना यापूर्वी संबोधित केलं. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी, आणि आज या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेण्याचं महत्त्वाचं कारण की ही विधान परिषदेची 18 जूनची जी निवडणूक आहे ती निवडणूक आम्ही सर्वजण महायुतीच्या माध्यमातून लढवतो. कारण यापूर्वीच आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार या तिघांनी जागा वाटपाच्या बाबतीतला निर्णय घेतला आणि कुठला पक्ष किती जागा लढणार या संदर्भातला वैयक्तिक निर्णय घेतला आणि पक्ष पातळीवर निर्णय घेतल्यानंतर पक्षाच्या व्यतिरिक्त महायुती ही भक्कम राहावी आणि महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवावी या दृष्टिकोनातून पण निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला. आणि जसं दोन्ही नेत्यांनी सांगितले की संपूर्ण देशामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत आहोत. जसा देशाचा विकास होतो तसा महाराष्ट्राचा विकास आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून होत्या. त्यामुळे ही विधान परिषदेची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे. जसं तटकरे साहेबांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधींची निवडणूक न झाल्या कारणामुळे ह्या निवडणुकीला उशीर झाला, परंतु आता सर्व ठिकाणी लोकप्रतिनिधी असल्या कारणामुळे ही निवडणूक होत आहे आणि आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे 17 ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत ते विजयी होतील. या संदर्भातल्या ज्या अधिकृत सूचना आहेत ती सूचना पण सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे मतदार आहेत त्यांना महायुतीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. एक नंबर जो पसंतीचं मतदान आहे ते ह्या 17 जे आज आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी ज्या 17 उमेदवारांची घोषणा केली त्या 17 उमेदवारांना एक नंबरचं पसंतीचं मतदान करावं हे आव्हान पण या ठिकाणी केलेलं आहे. शिवसेनेच्या वतीने आदरणीय उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्व जे अधिकृत उमेदवारांच्या व्यतिरिक्त इतर ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहे भरलेले आहेत त्या सर्व उमेदवारांबरोबर त्यांनी चर्चा केली. त्यांच्या कार्याचा पण सन्मान शिवसेनेच्या वतीने होणार आहे. जसं चव्हाण साहेबांनी सांगितलं की ज्यांनी अर्ज भरला आहे त्यांच्या संदर्भात शासकीय पातळीवर असेल किंवा राजकीय पातळीवर असेल त्यांच्या कार्याचा सन्मान हा केला जाईल. त्यामुळे आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे की महायुतीचे 17 जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त जे उमेदवार यांनी बंडखोर केली असेल ते सर्वजण उद्याच्या 4 तारखेच्या सर्वजण माघारी येतील हा संपूर्ण विश्वास आहे. आणि येणाऱ्या 18 तारखेला या 17 जे अधिकृत उमेदवार आहेत त्या सर्वांना भरघोस मतदान होऊन ते संपूर्ण विजयी होतील हा एक विश्वास या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून व्यक्त केला. शीर्षस्थ नेते एका बाजूला संवाद समन्वयाची भाषा करत आहेत, परंतु दुसऱ्या पातळीतले नेते मात्र एकमेकांच्या पक्षांवरती आरोप करतायत. अब्दुल सत्तार यांनी तर थेट भाजपवरती आरोप केला की भाजपचं मुंडकं छाटतंय. या नेत्यांना काही समज दिली जाणार आहे की या संदर्भात भूमिका काय असणार आहे? नाही, ह्या विषयासंदर्भात कालच आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी मराठवाड्यातील आणि छत्रपती संभाजीनगरमधील जेवढे आमचे आमदार आहेत त्यांच्याबरोबर बैठक घेतली आणि या विषयासंदर्भातला खुलासा आमदार अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांशी केलेला आहे. त्यामुळे हा विषय हा माननीय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वांशी चर्चा करून या संदर्भातला जो निर्णय आहे जो अब्दुल सत्तार यांनी स्वतः प्रसार माध्यमातून तो डिक्लेअर केलेला आहे. सत्तारांनी आज पुन्हा भाजपवरती टीका केली. आज सकाळी पुन्हा एकदा त्यांनी टीका केली आहे की आम्ही निधी मिळण्यासाठी कामं होण्यासाठी उठाव केला, परंतु तो निधीच आम्हाला मिळत नाही, त्यामुळे आता आम्ही करायचं काय?
नाही असं कुठेही बोलले नाहीत. आणि या संदर्भात माननीय मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व वरिष्ठ नेत्यांशी काल चर्चा केलेली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर संदर्भातला जो उमेदवारी अर्ज आहे ते अर्ज ते मागे घेतील. आणि आज जसं रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं 17 उमेदवार जे अधिकृत उमेदवार आहेत ते माहितीचे उमेदवार आहेत. आता आम्ही पक्ष पातळीवर ही निवडणूक लढवत नाही, ही निवडणूक आम्ही माहितीच्या माध्यमातून लढवत आहोत. त्यामुळे जे 17 उमेदवार आहेत ते माहितीचे उमेदवार आहेत. ते काही भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी असे उमेदवार म्हणून आहेत, ते आता माहितीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे माहितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे या 17 ते 17 उमेदवारांना विजयी करायची. काल उदय सामंतांनी तुमच्या उपस्थितीमध्ये सर्व कोकणातल्या आमदारांची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये ठरवण्यात आलं की जुली दळवी यांनी जो उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो मागे घेतला जाईल. परंतु तत्पूर्वी काही खडाजंगी झाली, काही वादविवाद झाले, अशा प्रकारची माहिती मिळते. कितपत तथ्य आहे आणि उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत त्या? एक असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था कोकणच्या उमेदवारीच्या संदर्भात मी आदरणीय देवेंद्रजींचे आभार मानले, आताही मानतो. शिंदे साहेबांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो की या सगळ्या बाबतीमध्ये ज्या वेळेला केंद्रीय नेतृत्वाने निर्णय दिला तर त्याचं पूर्णपणाचं समर्थन या नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं. खरं आहे की काल उदय सामंत यांच्यासोबत माझी बैठक झाली. उदय सामंत त्या ठिकाणी होते, भरत गोकाले होते, महेंद्र थोरे होते, निलेश राणे होते, राजन साळवी होते, त्याच्यानंतर उदय सामंत यांचे बंधू आमदार किरण सामंत त्या ठिकाणी होते, रायगड जिल्ह्यातील सुद्धा आमदार त्या ठिकाणी होते. आमची चर्चा खेळीमेळची झाली. आमच्या चर्चेमध्ये कुठेही काय वादविवाद नाही झालेले, कारण दीर्घकाळ आम्ही सुद्धा जिल्ह्यामध्ये एकत्रित काम केलेलं आहे. आणि कालच सूचित करण्यात आलं, कारण जसं शिंदे साहेबांनी त्यांना सूचना दिल्याप्रमाणे ते अर्ज मागे त्या ठिकाणी घेणार आहे. अनेक ठिकाणी बंडखोर जे आहेत ते नॉट रिचेबल होत असल्याचं पाहायला मिळते. खास करून नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर जे आहेत गणेश गीते ते आता नॉट रिचेबल झालेले आहेत. त्यामुळे ते उमेदवार अर्ज मागे कसे घेणार आणि उमेदवार अर्ज ते कायम ठेवतील असं म्हटलं जाते. दुसरीकडे संजय राऊतांनी विधान केलं आहे की त्याच ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार आहे तर त्या ठिकाणी आमचा मुख्य शत्रू हा शिवसेना शिंदे गट आहे असं त्यांनी म्हटलं आहे. एकंदरीतच भाजपला ते पाठिंबा देऊ शकत अशा तिथल्या बंडखोर आम्ही भाजपला पाठिंबा देऊ, शिंदे सेनेचे उमेदवार दराडेंचा पराभव करू. सर्व समारोप करतो. ते समारोपच करतो. आपल्याला सर्वांना माहीत आहे या सर्व निवडणुकांमध्ये आपण पाहिलं असेल की जे मतदान आहे आणि मतदारांना जी असणारी जी आपण ज्याला गोळाबेरीज ज्याला म्हणतो ती पाहिली तर महायुतीला 100% विजय मिळणारच आहे. आणि आम्ही आमच्याबरोबर असणारे महायुतीतल्या प्रत्येक ज्यांनी अर्ज भरला आहे त्या सर्वांशी चर्चा करणारच आहोत, चर्चा करतच आहोत. आणि चर्चा करून त्यांचे अर्ज जे बंडखोर दिसत आहेत असं वाटतं आहे त्यांचे अर्ज हे 100% मागे घेतले जातील याची आम्हाला तरी निदान पूर्ण खात्री आहे. त्यामुळे आम्हाला चिंता काय आहे तर आम्हाला चिंता याची आहे की हे सर्वच्या सर्व आम्हाला आमच्या नेत्यांनी आज असं सांगितलं की तुम्ही तिघांनी जा आणि आज पत्रकार परिषदेमध्ये अधिकृत उमेदवारांची घोषणा करा. तर फक्त आम्ही आज त्यापुरतंच आलेलो आहोत. अधिकृत उमेदवार कोण आहेत हे 17च्या 17 कोण आहेत त्यांची आज घोषणा करावी म्हणून आज आम्ही इथे शेवटचा प्रश्न सुशांत. प्रश्न आहे, तुम्ही हा दावा करता आहात की महायुतीचे 17ही उमेदवार निवडून येथील आवश्यक संख्या. तुम्हाला शंका आहे का? नाही, शंकेचा विषय हा आहे की अहिल्यानगर असेल किंवा पुणे असेल तिथे जे तुम्ही उमेदवार निवडलेले आहेत वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांऐवजी पक्षात आदल्या दिवशी प्रवेश केलेल्या व्यक्तीला 24 तासात उमेदवारी जाहीर होते. नेमके निकष काय होते
या लोकांना उमेदवारी देण्यासंदर्भात? दुखंडे साहेब, पत्रकार परिषदेमध्ये सर्व विषयाची चर्चा करणं हे अपेक्षित नसतं. आजची पत्रकार परिषद अधिकृत माहितीचे उमेदवार कोण असावेत या संदर्भात आहे. चहापान आहे. चव्हाण साहेब, मी अधिकृत उमेदवारांसंदर्भातच मी निकष विचारले. निकष सांगण्याची निकष जे असते दुखंडे साहेब, त्यांना तुम्ही उमेदवारी जाहीर निकष करता. विजयाच्या दृष्टिकोनातून निकष नाराजी असते ते हे उमेदवार निवडताना निकष काय होते? तटकरे साहेबांना हा प्रश्न आहे आणि तुम्हालाही हा प्रश्न आहे. दोन गोष्टी दुखंडे साहेब, आपण मला वाटतं कोणाकडून हा प्रश्न घेऊन आलाय या संदर्भात आपल्याला प्रतिप्रश्न विचारावा असं मला वाटतं. आपल्याला कदाचित कल्पना नसेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रात महायुतीमध्ये ज्या वेळेला निर्णय प्रक्रिया ज्या होत असतात त्या निर्णय प्रक्रिया या जाहीरपणे पत्रकार परिषदेमध्ये सांगण्याची प्रथा आणि परंपरा अजून सुरू झालेली नाही. ती कदाचित विरोधी पक्षांमध्ये असेल, अजून महायुतीमध्ये सुरू झाली नाही. चालू झाली की तुम्हाला ती नक्की सांगू.